पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी आपल्या सर्वांसाठी कार्य केलं अशा सर्व महान विभूतींना प्रथमतः अभिवादन करतो। महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांचे हात बळकट करण्याकरता आज शिवसेना पक्षामध्ये शहर मध्यच्या विधानसभेतून ज्यांचा खूप मोठा एक युवकांचा संघ आहे असे गफूरदादा शेख यांच्या मित्र परिवाराचा आणि त्यांचा पक्षप्रवेश होत असताना इथे उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर, आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे ज्यांनी आता मार्गदर्शन केलं असे गोल्डन असतील, मंचगावर सर्वच मान्यवर, वेळेअभावी सर्वांचाच नामोल्लेख, सर्वांना मी जवळून बघितलेले सगळे माझे मित्र आहेत उपस्थित, गफूरदादांचे सर्व मित्रपरिवार, खऱ्या अर्थानं सर या जिथं आपण उभं आहे तिथं शिवसेना पक्षाचा कार्यक्रम भगवे फेटे बांधून एवढ्या छातीठोकपणे घ्यायला दम लागतंय आणि तो आमच्या गफूरदादांनी दाखवलाय। खऱ्या अर्थानं मला खरंच कौतुक वाटतंय, कारण मी असेल, ज्योतिताई असेल, आम्ही या भागामध्ये बरेच वर्ष पूर्वी कळत न कळत वेगळ्या दिशेने काम केलेलं आहे आणि करत असताना आम्हाला माहित आहे या भागामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि इथं हा कार्यक्रम होणं आणि इतक्या मोठ्या संख्येनं युवक एकत्र येऊन शहर मध्यमधला हा पहिली चुनक आहे की मुस्लिम समाज म्हणजे काही लोकांची मक्तेदारीची समजते, त्यांना हा या कार्यक्रमाचा इशारा आहे की मुस्लिम समाज म्हणजे कुणाच्या घरचा सालगडे असल्या पद्धतीनं आपल्याला आजवर जे राबवलंय असं न होता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी काय काम केलंय माझ्यापेक्षा ज्योतिताई चांगलं सांगू शकतील मुस्लिम समाजाच्या बाबतीत, पण मी आवर्जून सांगतो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे चिरंजीव आता कल्याण लोकसभेमध्ये लढत असताना आम्ही असेल, सर असेल, प्रचारला तिथे गेलो होतो। तुम्हाला माहित आहे ठाण्या शेजारी कल्याण या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव राहतात आणि तिथं जेव्हा आम्ही जात होतो त्यावेळेस प्रचार करत असताना ते लोक आवर्जून सांगत होते आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या चिरंजीव श्रीकांत शिंदेच्या पाठीमागं आमचे सगळे मुस्लिम असणार आहेत, कारण त्यांनी जे काम केलंय, ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाबरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत, ज्या पद्धतीनं तो माणूस बोलतो ते करून दाखवतो, अशा पद्धतीनं मुस्लिम समाजाला सुद्धा सोबत घेऊन जाण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी याआधी पण केलेलं आहे। याआधी शहर मध्य मतदारसंघामध्ये तुम्हाला माहित आहे जे कोणी येतंय जातीपातीचं राजकारण करायचं आणि मग फक्त तेवढ्यावरच मतं मागायचे, पण येणाऱ्या काळामध्ये शहर मध्यमध्ये आम्ही जी मतं मागणार आहोत, जे काय काम करणार आहोत त्याचा अजेंडा असा असणार आहे। ज्योतिताईंनी पण मला सांगितलं, सरांनी सांगितलं की आम्ही जातीच्या मातीवर मतं मागणार नाही, तर आम्ही लोकांच्या हाताला काम देणार, या कामावर आम्ही मतं मागू। प्राध्यापक शिवाजीराव सावंत